चला, नमस्कार मित्रांनो, एमर्स बाय मंगेश मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. राजांनो, अशा क्वेश्चनला कसं डील करणार, ठीक आहे ना. असा जर क्वेश्चन आला, याच्यामध्ये काय कन्सेप्ट आहे, नंबर रिपीट होते बघा, 14 लोकांना खूप सवय असते, 8888 गाडीचा नंबर, 4444 3434. जर असे नंबर कॅल्क्युलेशनमध्ये आले तर यांना कॅल्क्युलेट कसं केलं जातं या गोष्टींवरती चर्चा करणार आहोत. एकदम सिंपल गोष्ट आहे, याला टाइम जास्त लागतो, तर हा टाइम कसा रिड्यूस करता त्यासाठी जरा गोष्टी बघू, ठीक आहे ना. इफ एखादा नंबर आहे, सपोज ए बी आणि ए बी, किंवा आपण त्याला एक्स वाय मानू, ठीक आहे. एक्स आपल्या जास्त जवळचं आहे. याला मी फोडून कसं लिहू शकतो, कन्सेप्ट सांगतो, नीट लक्ष द्या. एक्स वाय 00 प्लस एक्स वाय, ठीक आहे. नंबर सोबत कनेक्ट करायचं असेल तर समजा 34 नंबर आहे, ठीक आहे ना. तर मी याला फोडून असं लिहू शकतो, 3400 प्लस 34. मान्य सगळ्यांना आहे, एकदम समजून घ्या कन्सेप्ट. हे मग आता याच्यातून जर एक्स वाय कॉमन घेतलं तर इथे किती उरणार, 100. इथलं एक्स वाय कॉमन घेतलं म्हणजे 1 उरणार, म्हणजेच एक्स वाय इंटू हे किती बनणार, 101, बरोबर. म्हणजे कोणता पण नंबर रिपीट होत असेल तर तुम्ही ते दोन नंबर गुणिले 101 त्याला लिहू शकता, ठीक आहे. 34ला जर असं लिहिलं असतं आपण, हे 34 कॉमन, तर मध्ये काय आलं असतं, इथं उरणार 100 आणि इथं उरणार 1, म्हणजे हे काय झालं, 34 गुणिले 101. कोणत्याही नंबर सोबत असंच होईल, ठीक आहे. जर नंबर असा आला, कसा रे, XYZ 6 अंकी नंबर, तीन नंबर रिपीट झाले, तर मग याच्यामध्ये काय बनणार, XYZ इंटू 1001, ठीक. ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. आता 1001 लगेच तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. 1001 जो नंबर आहे हा 3 अभाज्य संख्यांचं मल्टिप्लिकेशन असतं. कोणकोणत्या, 7 गुणिले 11 गुणिले 13, ठीक आहे ना. 7 गुणिले 11 गुणिले 13, ही जर एवढी जर गोष्ट माहीत असेल तर असे क्वेश्चन तुमचे एकदम व्यवस्थितपणे सुटू शकतात. 14 नंबर रिपीट आहे, म्हणजे मी 14 गुणिले त्याला काय लिहू शकतो, 101, मान्य. आता इथं 164 म्हणजे 1001 गुणिले 164, बरोबर. आता भागिले 91 आणि हे 82 गुणिले इथं काय असणार, 101, कळलं का. हे 101 कटलं, ठीक आहे. आणखीन बघा, 82च्या दुप्पट 2च्या दुप्पट 4, 8च्या दुप्पट 16, म्हणजे ह्याच्या दुप्पट आहे. नंतर आता 1001ला मला माहिती काय लिहिता येतं, याच्या जागी मी लिहू शकतो काय, तर 7 गुणिले 11 गुणिले 13, 13 13, 13 7 91, हे 7 कटलं, म्हणजे इथं उरलं 11. मग 14 दुने 28, 28 गुणिले 11 उरणार, आणि 11नी कोणत्या पण नंबरला तुम्हाला मल्टिप्लाय करायचं माहिती आहे. 8 जेवटी जसेच तसे, 8 आणि 2 10 0, आज चला 1 2 आणि 1 3, 308 हे असणार याचं करेक्ट आन्सर. क्वेश्चन व्यवस्थित कळला असेल. असेच क्वेश्चन सोडवायचे असतील तर हा घ्या एक क्वेश्चन तुमच्यासाठी होमवर्क, आणि याचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांपर्यंत, जास्तीत जास्त जणांपर्यंत नक्की पोहोचवा, आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.